नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 22 एप्रिल 2026 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आजचा सूचना आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. एक नजर टाकूया गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोट्यावधी रुपयांच्या RR योजना कागदावर पूर्ण दाखवल्या जात असताना प्रत्यक्षात गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. निकृष्ट कामे, अनियमितता आणि मजुरांचे पैसे बुडविल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ग्रामीण भागाकरिता शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून RR पाणीपुरवठा योजना राबविल्यात. मात्र प्रत्यक्षात या योजना कागदावर पूर्ण, जमिनीवर फेल ठरत असल्याचं वास्तव उघड झालं आहे. हिराबंबई, राणी पिसा, गडगा मध्यम प्रकल्प परिसर, मानसूर धावाडी यांच्यासह सुमारे 42 गावांमध्ये कामे सुरू झालीत, परंतु ती अर्धवट अवस्थेतच आहेत. प्रशासनाकडून निधी नसल्याची कारणे सांगितली जात असली तरी नागरिकांना मात्र पाण्याचा थेंबही मिळत नाही. ग्रामस्थांच्या आरोपानुसार विहिरींचे खोदकाम, पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईन गळती, अपूर्ण जोडणी, टाक्यांमध्ये पाणी पुरवठाच नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. याहून गंभीर बाब म्हणजे कंत्राटदारांनी आदिवासी मजुरांचे आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे लाखो रुपये बुडविल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे आर्थिक फटका बसलेल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महिलांना आणि नागरिकांना पाण्याकरिता मैलोन मैल पायपीट करावी लागत आहे. दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात लाभ मिळत नसल्याने नागरिक प्रशासनावर संताप व्यक्त करीत आहेत. कोणता गाव है माँ ये? माखला। माखला. पानी आता? अब बारिश में नहीं आता। नहीं आता. फिर नल लगा हुआ है तो ये नल में पानी नहीं आता क्या? घाम रहता तो आता। अच्छा, ये बस ऐसे शो की चीज़ें. फिर इसमें पानी कहीं भी नहीं. यहाँ पर भी ये देखो, ये नल लगा हुआ दिख रहा अपने को. ये नल लगा हुआ दिख रहा है, इसमें पानी नहीं आता. आता अपन मौका में घाम रहता तो आता। आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अपूर्ण आणि निकृष्ट कामे तातडीने पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी मेळघाटातील नागरिकांनी केली आहे. मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांमधील हा कथित भ्रष्टाचार आणि दुर्लक्ष प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरत आहे. आता तरी शासन जागं होणार का आणि नागरिकांना पाण्याचा हक्क मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ही 1965च्या अधिनियमानुसार स्थापन झालेली स्वायत्त शैक्षणिक संस्था आहे. राज्यभरात मंडळाची एकूण 9 विभागीय कार्यालय कार्यरत आहेत. मंडळ कर्मचाऱ्यांच्या बढती आणि बदल्यांकरिता 1993 मध्ये ठरवलेले निकष आतापर्यंत लागू होते. या निकषांमध्ये वेळोवेळी सुधारणा करून कार्यकारी परिषदेची मान्यता देण्यात आली होती. मात्र डिसेंबर 2025 पासून नवीन अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर प्रशासनाने कोणतीही चर्चा न करता 2005चा शासकीय बदली विनियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कर्मचारी संघटनांच्या मते स्वायत्त शैक्षणिक संस्थेवर हा नियम सक्तीने लागू करण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे हा निर्णय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा ठरत आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या बढती बदली प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन त्यांना दूरच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवर, मुलांच्या शिक्षणावर आणि आर्थिक स्थितीवर होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. दरम्यान मंडळातील एकूण 591 पदांपैकी
386 कनिष्ठ लिपिक पदे रिक्त असल्याने कामाचा मोठा ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. तरीही कर्मचारी परीक्षेची आणि निकालाची कामे वेळेत पूर्ण करत आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. 20 एप्रिलपासून सुरू झालेलं हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत 28 एप्रिलपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अमरावतीत नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वडाळी प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळूनही PR कार्ड मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील वडाळी प्रभाग क्रमांक 9 परिसरात महादेवखोरी, भारतनगर, देवीनगर आणि वडाळी पाणी टाकी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहे. या नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करून घरेही मिळवली आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून PR कार्ड मिळत नसल्याने रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागतंय. मालमत्ता नोंदणी, शासकीय योजना तसेच इतर प्रशासकीय कामांमध्ये या कार्डच्या अभावामुळे अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही हा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अखेर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. भाजपा जिल्हा शहर सचिव पंचफुला संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या निवेदनामध्ये पात्र लाभार्थ्यांना तातडीने PR कार्ड देण्यात यावे आणि नागरिकांचा मूलभूत हक्काचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या हक्काशी निगडीत हा प्रश्न प्रशासन कितपत गांभीर्याने घेतो आणि किती लवकर सोडवितो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. समस्या ही आहे की आम्ही 6-7 वर्षापूर्वी PR कार्डासाठी आम्ही मागणी करतो. 6-7 वर्षापासून आम्ही प्रभाग क्रमांक 9 येथील रहिवासी आहोत. त्यामधील देवीनगर, भारतनगर, प्रबुद्धनगर, पारधी कॉलनी, महादेवखोरी आणि बांबू गार्डन, पाणी टाकी परिसर या परिसरात फार मोठ्या प्रमाणात स्लम एरियातले लोक वास्तव्यास आहेत व मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात आणि घर नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरले होते. पण ते फॉर्म भरले, पहिला टप्पा जो आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा तो संपुष्टात आलेला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. PR कार्डाच्या मागणीसाठी आम्ही आमच्या प्रभागाच्या नगरसेविका चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 5 वर्षापूर्वी वडाळीसह नगरसेविका लोकांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्या सगळ्या विभागांना बोलवून एनओशा प्राप्त झाल्या आहे. पण काही तांत्रिक बाबीमुळे PR कार्ड आम्हाला मिळाले नाही. अलीकडच्या काळामध्ये माननीय नामदार, तांत्रिक बाब म्हणजे नेमके काय होते? ते न्यायप्रविष्ट प्रकरण होतं आणि त्यामुळे आम्हाला ते मिळाले नाही. आणि माननीय पालकमंत्री महोदय यांनी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती दखल घेऊन अमरावती शहरातील आणि वडाळी भागातील आम्हाला PR कार्ड मिळावे यासाठी दखल घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष जे PR कार्ड आहे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही आहे. जेमतेम सुरुवात झालेली आहे, पण आमच्या वस्त्या फार मोठमोठ्या असल्यामुळे PR कार्ड मिळाले नाही. एनओशा प्राप्त झालेल्या आहे. त्याकरिता आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलं नागरिक यांच्या नेतृत्वामध्ये तर PR कार्ड मिळावे. त्यामुळे आम्हाला PR कार्ड जर मिळाले तर आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचे लवकरात लवकर घरं मिळतील आणि ती अट त्यामध्ये आहे. अमरावती जिल्ह्यातील रोहणखेड गावात स्मशानभूमीच्या वापरावरून वाद चिघळला आहे. गावातील एकमेव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास काही व्यक्तींकडनं अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी काही लोकांनी अडथळा आणत वाद निर्माण केला. या घटनेनंतर गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार कुठे करायचे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांना त्यांच्या एकमेव स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याकरता अडवले जात आहे. यापेक्षा मोठं मूलभूत अधिकारांचं हनन कोणतं राहील? खेड्यागावातील लोकांना आज AIच्या युगात साधे रस्ते नाहीत, पाणी नाहीत व त्यांना मूलभूत अंत्यसंस्कार जे की एक फार अत्यंत बेसिक अशी गोष्ट आहे
त्यासुद्धा सुविधेपासून वंचित केले जात आहे व यावर हे नागरिक माझ्याकडे आले असता त्यावर कुठल्याही प्रशासनानं कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही. करिता आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे व ज्या झालेल्या अडवणुकीबद्दल व भविष्यात तिथं जर कुठला व्यक्ती मृत्यू झाला तर त्याचा अंतिम संस्कार कुठे होईल व त्यामध्ये कुठला वाद व भांडण निर्माण झाल्यास याला प्रशासन व कोण जबाबदार राहील याकरता व याचा जाब विचारण्याकरता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे. गोष्ट अशी आहे दादा का मी माझं वय समजा 52 वर्ष झाले आहे आणि आमच्या गावात कोणत्याच प्रकारची स्मशानभूमी याच्या अगोदर रेकॉर्डला आहे, पण तिथं नेहमी अडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा याच्यात एका शेतकऱ्याच्या शेतात 1980 पासून 7-12 रेकॉर्डला नोंद आहे 10 गुंठे जागाची. तिथे आम्ही ग्रामपंचायतमार्फत बांधकाम केले असता काल अचानक आमच्या गावात एक तरुण व्यक्ती मृत्यू झाला तर त्याला आम्ही अंत्यसंस्कार करायला नेले असता तिथे अडवण्यात आले आहे. तर आम्हाला हा प्रश्न पडला का आम्ही त्या प्रेताला न्याव कुठं, बाकी कुठेच जागा नाही आहे. तर याच्यात जर समजा चंगराचंगरी झाली, काही भानगड झाली, उद्या त्याला जबाबदार कोण राहणार असा माझा प्रश्न आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा ग्रामपंचायतीत गैरव्यवहाराचा स्फोटक आरोप समोर आलाय. स्थानिक नागरिकांनी लेखी तक्रार करत ग्रामपंचायतीत विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. उपोषणकर्ते अभिषेक सवई यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात कामात 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापरात तसेच लेआउट विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाली आहे. विशेष म्हणजे काही कामांचे कागदोपत्री अहवाल पूर्ण दाखवले असले तरी प्रत्यक्षात ती कामे अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच लेआउट मधील प्लॉट धारकांकडून पैसे घेऊनही रस्ते, नाल्या, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून घर भाड्याच्या नावाखाली पैसे वसूल केल्याचाही आरोप करण्यात आलाय. या सर्व प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही तर मंत्रालयात तीव्र आंदोलन आणि टोकाची पावले उचलण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलाय. डिसेंबर महिन्यापासून सतत या मार्गाने काम करत आहेत की भ्रष्टाचार गावातला मोकळा करायचा आहे. माझ्या गावात भरपूर प्रमाणात म्हणजे कोट्यवधीच्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सलग 5-6 असे मुद्दे आहेत की मी ते सध्या उपस्थित केलेले आहेत या उपोषणाच्या मार्फत. असे बरेच मुद्दे आहेत. या 5-6 मुद्द्यापेक्षा पण जास्त मुद्दे आहेत की म्हणजे मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा असा आमच्या इथं घोटाळा झालेला आहे. शाळेचं मैदान आहे, 7 लाख रुपये आलेले होते, त्याचे 4 लाख मुख्याध्यापकाच्या खात्यात आले. कोणत्याही प्रकारचं टेंडर नाही काढलं गेलं, काहीच नाही गेलं, म्हणजे सगळा भोंगळ कारभार. आपण जे हुकुमशाही चालल्यासारखं असं वातावरण आहे उत्तमसऱ्यात आमच्या गावात या ग्रामपंचायतनी शिक्षक लोकांनी असं केलेलं आहे. माहिती आहे का, तहसीलदाराची ऑर्डर आहे त्याच्यात सरळ लिहिलेलं आहे 12व्या मुद्द्यात की लेआउट मालकाने लेआउटमध्ये सुयोग्यरित्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे व राहील. तुम्ही पाहू शकता या लेआउटमध्ये ना रस्ते आहेत, ना काही आहे, गार्डन मध्ये ना खेळणे आहेत, ना काही आहे. ग्रामपंचायतने एनओसी देऊन दिली, पूर्ण गावाचा विचार केला नाही, काही नाही. मी कालच्या तारखेला उपोषणाला बसलो 21 तारखेला, अजूनही ग्रामपंचायतचा, पंचायत समितीचा, तहसीलचा कोणताही व्यक्ती आला नाही. फक्त एकच व्यक्ती मला इथं भेटून गेलेले आहेत, फक्त जे महसूल संबंधित राहतात ते म्हणजे पटवारी साहेब. विषय असा आहे साहेब, याच्यात आतापर्यंत मला कोणीही उपोषणाला बसू नका, आम्ही तात्काळ कारवाई करतो, हे करतो, ते करतो, असंही मला पत्र भेटलं नाही. आपलं पुढचं पाऊल काय राहील? उपोषणानंतर आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर मला या उपोषणात न्याय मिळाला नाही तर मी कोणत्याही स्तरावर जाऊन कोणतंही आंदोलन करू, पण मी हा भ्रष्टाचार उघड पाडल्याशिवाय राहणार नाही. त्या आंदोलनाचा प्रकार काय राहील? मी मुंबईला मंत्रालयासमोर जाऊन आंदोलन करन. मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहन करन. बडनेरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी इंजिनियर पवन दवंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केलेत.
नाही तर आता पहा ना तुम्ही काय वातावरण चालू आहे देशात. इतकं भयानक वातावरण पेटवलं का कोणी म्हणते हिरवा. मी एका मिनिटात परिस्थिती मांडतो आपल्या देशातली सध्या वातावरण काय चालू आहे. अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. मी जबाबदारीनं बोलतो, एक एक शब्द इंजिनियर माणूस आहे. अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. बेरोजगारीने या देशातले लेकरं मरून राहिले, पहिले तेले तर जगवा. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करून समाज परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत. या कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आणि मी खेड्यातलं पीस आहो, मले तुले कुत्र्याला घाल वर्णाले. हात जोडून प्रार्थना, हसत राहणं. हसत खेळत आपल्याला हे विचार शिकायचे आहे. बरोबर, आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साधे नाहीत रे पोरं, हो लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साधे नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हटलं गेलं आहे. काय म्हटलं आहे? सिम्बॉल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. 45,000 पुस्तकं वाचले बाबासाहेबांना. किती? संपूर्ण परिसर आंबेडकरी विचारांनी भारलेला दिसत होता. संविधान, सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजाकरिता प्रेरणादायी ठरलाय. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता समितीचे प्रमुख मार्गदर्शक लईभाई पटेल, अध्यक्ष मनोज गजबिये, उपाध्यक्ष अशोक नंदा गवडी, सचिव सिद्धार्थ बनसोड तसेच मच्छिंद्र भटकर, सुशील बोरकर, पप्पू गडलिंग आणि मधुकर साखरे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता एक वेगळा आणि अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या 6th सेन्स म्हणजे 6व्या इंद्रियाला जागृत करण्याकरिता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. काय आहे या कार्यशाळेचं वैशिष्ट्य? मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि अंतर्मनाची जाणीव वाढवण्याकरिता आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन अंतर्गत ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना डोळे बंद करून आपल्या 6व्या इंद्रियाच्या माध्यमातून समोरच्या वस्तूंचा अनुभव घेण्याचे आणि त्यांना पाहण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांकरिता विविध ऍक्टिव्हिटी, ध्यान आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संवेदनशीलता आणि निरीक्षण क्षमता विकसित करण्यावर भर दिला आहे. कार्यशाळेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी डोळे बंद ठेवून वस्तू ओळखण्याचा यशस्वी प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. या उपक्रमाला पालक आणि शिक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाकरिता अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच महत्त्वाचे ठरत आहे. 6व्या इंद्रियाच्या माध्यमातून स्वतःची क्षमता ओळखण्याचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांकरिता एक नवीन दिशा देणारा ठरतोय. यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव प्रकरणावरून भाजपमध्येच मतभेद उघड झाले आहेत. जिल्हाध्यक्षांच्या दाव्याला आमदारांनीच फेटाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव येथे मुलींच्या कथित विक्री प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी 34 मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर दावा केला होता. मात्र या दाव्याला भाजपचेच आर्णी केळापूर मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी थेट फेटाळलं आहे. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर अशी कोणतीही बाब आढळली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तोडसाम यांनी माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरविल्याचा आरोप करत हा केवळ अपप्रचार असल्याचं म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव विधानसभेमध्ये खास करून राडेगाव
शहरामध्ये एक 2 दिवसापासून आदिवासी मुलींच्या संदर्भात एक दुर्दैवी बाब प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सातत्याने दाखवली जात आहे. परंतु जी बाब माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण आणि सन्माननीय मंत्री महोदय यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या संदर्भात मला त्याचं स्पष्टीकरण देणं फार अपेक्षित वाटलं. कारण की ज्या आदिवासी मुलींच्या संदर्भात ज्या 34 मुलींना पळून नेलं किंवा त्या 34 मुलींची विक्री झाली किंवा त्या 34 मुलींवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अशा प्रकारचं जे काही विधारक प्रचार प्रसार माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं आहे हे मला आवर्जून सांगणं या ठिकाणी वाटतंय. कारण हा आदिवासी मुलींचा अवमान नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळे आदिवासीची कुठलीही मुलगी त्या ठिकाणी विकल्या गेली नाही, पळून गेली नाही किंवा कुठल्याच प्रकारची घटना घडली नाही अशा सविस्तर चर्चा मी सन्मान्य SP साहेबांसोबत माननीय कुमार चिंतासोबत चर्चा केली. त्या चर्चेमध्ये मला निदर्शनात आलं की जी काही व्हिडिओ क्लिप आली ते व्हिडिओ क्लिप कुठली आहे, कसं आहे, ते एक व्यक्ती आहे, ते ठरलेले व्यक्ती आहे आणि त्याचे ते बॉयफ्रेंड आहे हेच लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या. त्या 63 घटनापैकी केवळ 3 घटना व्हेरीफाय व्हायच्या आहे, बाकी सगळ्या झालेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्याही घटना या 2 दिवसामध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे. जेवढ्याही घटना मी चेक केल्या त्या पोलीस स्टेशन SP ऑफिसकडे बसून त्यामध्ये एकही आदिवासीची मुलगी नाही. एकमेव आदिवासीची मुलगी होती. ती मुलगी वयानं कमी होती आणि त्यांना लग्न करायचं होतं आणि ती लग्न करण्यासाठी तयार होते, नातेवाईकही होते आणि हे होते. परंतु त्यांचं काहीतरी डिस्प्यूट वातावरण झालं किंवा त्या ठिकाणी वयाचा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि म्हणून तेवढीच एक घटना, एक आदिवासी समाजातली प्रधान समाजाची मुलगी आणि प्रधान समाजाचाच व्यक्ती त्यांची ते दुसऱ्यांदा लग्न करण्याचा जो विषय होता की त्याची पहिल्या पत्नी मरण पावली आणि त्याला दुसऱ्यांदा लग्न करायचा, अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी दोन्ही घटना एकाच जातीच्या प्रधान समाजाच्या. आणि एवढीच एक घटना जर आदिवासी समाजाची जर सोडली तर दुसरी कुठलीही घटना या 2 वर्षामध्ये आदिवासी मुलींच्या संदर्भात किंवा आदिवासींच्या संदर्भात झाली नाही. अशा प्रकारचं स्पष्टीकरण सन्माननीय कुमार चिंता अधीक्षक यवतमाळ यांनी मला दिलं. त्यामुळे अशा प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये अशा प्रकारची विनंती मी एक आदिवासीचा आमदार म्हणून या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. या सगळ्या प्रकारामुळे भाजपमध्येच अंतर्गत मतभेद उघड झाले असून संवेदनशील प्रकरणावर पक्षाच्या 2 नेत्यांनी वेगवेगळे दावे समोर आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघाशी संबंधित असल्याने याला अधिकच गांभीर्य प्राप्त झालं आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही विविध स्तरांतून केली जात आहे. राडेगाव प्रकरणावरनं भाजपमध्येच मतभेद समोर आले असून सत्य काय आहे हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. वसुंधरा दिनाचे औचित्य साधून वाशिममधील SMC शाळेत निसर्ग इको क्लब, राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बँक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बियांचे संकलन करून त्यांची माहिती सादर केली आहे. प्रत्येक बियाचे वैशिष्ट्य, त्यांचा उपयोग आणि पर्यावरणाकरिता त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पार मांडलेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि निसर्ग संवर्धनाची सवय लावणे हा आहे. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या बियांचा उपयोग शाळेच्या परिसरात बॉटनिकल गार्डन विकसित करण्याकरिता तसेच सामाजिक वनीकरणाच्या विविध उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याची चित्र पाहायला मिळालीत. वाशिम शहरातील पुसद नाका परिसर हा अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्वाचा आणि वर्दळीचा चौक मानला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की चौकाच्या 4ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोठ्या प्रमाणावर 4 चाकी, दुचाकी आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. उन्हाच्या कडक तापमानात वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या कोंडीत एक अँब्युलन्सही अडकली होती. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला असून प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
नागरिकांचा आरोप आहे की सर्व्हिस रस्त्याच्या कामादरम्यान कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच वाहतूक नियंत्रण करण्याकरिता पोलीस यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र दिसले आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. सानिया शौकत तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सानियाने हे यश संपादन केले आहे. सिल्लोड तालुक्यातील जडकी बाजार येथे मामाच्या घरी राहून तिने आपले शिक्षण पूर्ण केलेत. शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तिने अनेक अडचणींवर मात केली. पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिने नियमित अभ्यासासोबत शारीरिक सरावावरही भर दिलाय. तिच्या अथक परिश्रमाचे फळ मिळत अखेर तिची जालना पोलीस दलात निवड झाली. या यशामुळे तिच्या कुटुंबियांसह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सानिया ही जडकी बाजार येथील ग्रामपंचायत सदस्य रोशन तडवी यांची भाची आहे. तिच्या यशाचा गौरव करत धावडा येथील पत्रकारांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार मुस्तफा पठाण, मजहर पठाण, राजू शाह, अजहर तडवी आणि मुजम्मिल पठाण, सादिक तडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांनी सानियाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत इतर युवक युवतींनीही तिच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केलेत. अशक्य काहीच नसते, मनापासून प्रयत्न केले तर यश नक्की मिळते, हे सानियाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविलेत. नमस्कार, माझे नाव सानिया शौकत तडवी आहे. मी मूळ गावची वाढोणा येथील रहिवासी आहे आणि मी मामाकडे शिकलेली आहे जळकी बाजारला. मामांनीच लहानपणापासून माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि मी इथपर्यंत पोहोचली मामांमुळेच फक्त. खूप खूप आभारी मी मामांची. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरकारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.